आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वेदा, थोडंसं खाऊन घेतेस? तुला माहितीये का, आज तुझी फेवरेट पनीरची भाजी केली आहे। आजीच्या हातून खाशील? तुझ्या हातून काही नकोय मला, तू जा इथून। बर, माझ्या हातून नाही, स्वतःच्या हाताने खाशील? घे। आजी, तू नको माझी काळजी करूस, माझी आई येईल परत माझी काळजी घ्यायला। आई ओ मीरा कुठे आहे? ती आल्याशिवाय वेदा नाही काही खाणार आहे। वेदा, असा हट्ट नाही करायचा, खा बघू, खा। नाही वेदा, आई, मीरा वहिनीला कुठे? अनन्या, आत्ता नको, मी वेदाला खायला घालते। आई, मला फक्त एवढं सांग की मीरा वहिनीला कुठल्या मेंटल हॉस्पिटलला नेलंय? अनन्या, मला नाही माहितीये। मग ऍटलीस्ट त्याचा ऍड्रेस किंवा कॉन्टॅक्ट नंबर तरी दे ना। मायानी ते सगळं बघितलं होतं, मला नाही माहिती। ओके, मी मायाला विचारते। मीराला मेंटल हॉस्पिटल मध्ये नेलंय? मला मीराकडे जायला हवं। या बावळट मुलीमुळे जे नको होतं तेच झालं। मीरा कुठे आहे हे अंबिकाला कळू द्यायचं नव्हतं। हे बघा, माझ्या मनावर कसलाच परिणाम झालेला नाहीये। माझ्या घरच्यांना ना गैरसमज झालाय फक्त। मला सांगा, डॉक्टर कधी येणार आहेत? डॉक्टर कशाला? हो, ते तपासतील ना मला, म्हणून। अहो ताई, हे तिथले हेडबॉय आणि यांना सगळी बेसिक ट्रीटमेंट माहीत आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। हो, आपण डॉक्टरांकडे जाऊयात ना, म्हणजे डॉक्टर मला तपासतील ना, त्यांना कळेल मला काहीच झालेलं नाहीये। तुम्ही चला ना, आपण तिकडे जाऊया लगेच। चला ना, आपण जाऊयात ना, मला काहीच झालेलं नाहीये, चला ना। ओ, इथल्यावर सगळेजण असंच बोलतात। या तुम्ही बसा इथे। नाही, हे बघा, मला खरंच काही झालेलं नाहीये। हो, नाही, तुमचा गैरसमज होते, माझ्या घरच्यांना सुद्धा गैरसमज झालाय, मला नाही झालाय काही। बस इथे। या. अहो, तुम्ही असं काय बोलताय? मला खरंच ट्रीटमेंटची गरज नाहीये, मी खरंच सांगते तुम्हाला। जास्त बोलू नका ना, मुस्काट फोडून टाकीन। ट्रीटमेंटची गरज आहे किंवा नाही हे आम्ही ठरवू, तुम्ही नाही। हा, लवकरात लवकर हिला शॉक देऊन टाकूया आणि मॅटर का तो क्लोज करूया ना। शॉक? वेदा, वेदा, मीरा, आई, केशवजी बरे आहेत का? ते स्टेबल आहेत आता, पण आम्ही त्यांना ठाण्याला शिफ्ट करतोय। का? ते जे हॉस्पिटलमध्ये तिथे सोयी नाही आहेत का चांगल्या? इथल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर जास्त चांगले उपचार होतील म्हणून मीच त्यांना इकडे आणलं। आई, वेदा कुठे आहे? वेदा, वेदा बाळा, प्लीज रडू नको। हे बाई लवकर घरी येणार आहे, हा? प्लीज शांत हो। वेदा बाळा, काय झालं? का रडतीयस तू? नन्या, काय झालंय? का रडतीये ती? दादा, ते मीरा वहिनीला ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। काय?
शॉक का देताय तुम्ही? अजून माझी तपासणी सुद्धा झालेली नाही आणि तुम्ही शॉक का देताय? डॉक्टर कुठे आहेत? हा, डॉक्टर कुठे आहेत? डॉक्टर, डॉक्टर! आम्हीच डॉक्टर आहोत. हो, आणि आम्हाला शिकू नकोस हं, काय करायचं ते. तोंड बंद ठेव. नाही नाही, तुम्ही मला असं जबरदस्ती नाही बसवू शकत. मला जाऊ द्या. मला सांगितलं नाही ते गब्बास म्हणून. गप्पास. डॉक्टरांशी बोलतात नाही ना? नाही बोलत की नाही? तुला वेळ लागलाय की नाही? आता आपण ना तुला शॉक द्यायचा. हा, शॉक देऊया. मग तुला असं कसं जिंग 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 होणार. तुला बरं वाटणार, एकदम बरं वाटणार, असं चांगलं वाटणार. शाणी की नाही तू? शॉक नको द्यायचा शॉक. आई, तू हे सगळं मला न विचारता केलंस? तुला सांगितलं होतं ना मी आल्यावर यावर बोलू आपण. मग का केलंस तू असं? अरे अथर्व, मीराच्या भल्यासाठीच केलं हे सगळं. तिला ट्रीटमेंटची गरज आहे हे कोणी ठरवलं? तुम्ही. आणि आई, रोज या घरात तमाशा, गोंधळ, वाद झालाच पाहिजे का? अरे अथर्व, तसं नाहीये. तिला खरंच ट्रीटमेंटची गरज होती. मला एक्सप्लेनेशनची गरज नाहीये माया. कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत तिला? आई, मायानी फोन केला होता. बघत काय बसली? सांग मला. हा, सिटी हॉस्पिटलची माणसं होती. बहुतेक. बहुतेक? आर यू सिरियस? बहुतेक. वेदा बाळा, तू थांब इथेच. आय प्रॉमिस तुझ्या आईला मी घेऊन येईन. हा, नाही, तू माझं यायला सुद्धा भरून टाकशील. वेदा, असं बोलतात बाबांशी? वेदा, बाबांना सॉरी बोल. तुला पडा